चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही। तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की स्वारगेट पुणे या ठिकाणी जवळच तुम्हाला किती दिवस फुकट राहण्याची सुविधा उपलब्ध आहे। म्हणजे जे डे आणि नाईटचं स्टे सेंटर आहे, म्हणजे जिथे बेघर लोक येऊन राहू शकतात किंवा ज्यांचं पुण्यामध्ये काही परीक्षा असतील किंवा काही दवाखान्याची कामं असतील किंवा काहीही कामं असतील, ते लोक फक्त आपलं आधार कार्ड आणि आपला एक फोटो घेऊन या ठिकाणी येऊन राहू शकतात। फक्त स्वारगेट पासून 5 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो सेनादत्त म्हणून हॉल आहे। त्या ठिकाणी सेनादत्त पोलीस चौकीच्या मागेच हे सेंटर आहे। त्याचा आपण ॲड्रेस पण तुम्हाला या ठिकाणी टाकतोय, तो ॲड्रेस पण तुम्ही बघा। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर रेल्वेने आलात तर स्टेशनला सुद्धा त्या ठिकाणी एक खूप उत्कृष्ट अशी सोय आहे। झोपण्यासाठी पंखा आहे, आंघोळ करण्यासाठी गरम पाणी आहे, बाथरूम हायजेनिक आहेत आणि ज्या लोकांची खाण्याची सोय नसेल त्यांना खायला सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं। म्हणजे एवढी जबरदस्त सोय आपली पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारने या ठिकाणी करून ठेवलेले आहेत आणि तिथे सांभाळ करणारे सुद्धा चांगले लोक आहेत। जर तुम्हाला काही वाईट अनुभव आला तर माझ्या चॅनलला नक्की तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा की या ठिकाणी तुम्हाला अशा अशा पद्धतीचा अनुभव आला। त्या ठिकाणी आपण त्यांना डायरेक्ट मी त्यांना फोन करून ते सोल्युशन करू शकतो, त्याच्यामुळं त्याचा काहीही त्या ठिकाणी प्रश्न नाही। आता मित्रांनो, जे तुम्हाला मी सांगितलं स्वारगेटच्या जवळ जे सेनादत्त पोलीस चौकीच्या मागे जे सेंटर आहे, तिथे डे नाईट सेंटर आहे, म्हणजे रात्र आणि दिवस। आता बाकीचे कसे असतात, नाईट सेंटर असतात, म्हणजे जी लोक दिवसभर काम करतात आणि रात्री येऊन झोपतात। पण इथं कसं आहे, इथे दिवसा आणि रात्री, म्हणजे ज्यांची कोणाची दवाखान्याची कामं असतील, परीक्षेची कामं असतील किंवा अनेक काही व्यवहार असतील किंवा कशासाठी आले असतील, पैशाचा अभाव असेल, तर 5 मिनिटात तुम्ही तिथून जर रिक्षा केली तर फार तर 10 ते 20 रुपये तुमचे किंवा 30 रुपये रिक्षाला घेतील, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी रात्रभर झोपण्याचा निवारा मिळेल। तुम्ही 8 दिवस राहा, 15 दिवस राहा आणि त्यांच्याशी व्यवस्थित वागणूक केल्यानंतर तुम्हाला ते आणखीन बरेच दिवस राहून देऊ शकतात। त्याच्यामुळे तिथं तुम्ही वाद घालू नका किंवा त्यांना फोन करून, जर खूप अर्जंट असेल तर फोन करा आणि फोन करून सांगा की मी अशा वेळेला येतोय, मला सर तिथे निवारा पाहिजे। तर तुम्हाला ती सोय तिथं ससाने सर म्हणून आहेत, ते म्हणजे मेन आहेत तिथे। त्यांची जी एक संस्था आहे अक्षय श्रुती, त्याच्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी बनवलेलं आहे आणि तिथे खूप उत्कृष्ट अशी सोय आहे। किचन वेगळं आहे, किचन आणि लेडीजसाठी जे कंपार्टमेंट आहे, म्हणजे जे झोपण्याची सोय आहे, त्या ठिकाणी महिला कार्यरत आहेत। त्या महिलाच त्या ठिकाणी किचन प्रोव्हाइड केल्यामुळे ज्यांना कुणाला जेवायला मिळत नाही, तिथे जेवणासाठी सर्व तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल मिळणार आहे। तिथे शासनाने त्यांना पिठाची गिरणी दिलेली आहे, फ्रीज दिलेला आहे, 24 तास पाण्याची सोय आहे आणि सर्व काही हायजेनिक आहे। त्याच्यामुळे तुम्ही तिथे येऊनही राहू शकता। स्वारगेट हे कसं आहे, सेंटर प्लेस आहे। पुण्याला आल्यानंतर माणूस स्वारगेटला येतो आणि रेल्वेने आल्यानंतर स्टेशनला येतो, तर तिथे आहे, येरवड्याला पण आहे, त्याच्यानंतर दापोलीला आहे, दापोडी त्या ठिकाणी पण आहे। असे पुण्यात 5-6 सेंटर आहेत की जिथे तुम्हाला शुअर या ठिकाणी राहण्याची फुकट संधी मिळणार आहे आणि तुम्हाला कुठलाही 1 रुपया त्या ठिकाणी चार्ज नाही। पण तुमच्याकडे तुमचा एक फोटो, आधार कार्ड हे असणं अनिवार्य आहे। आणि असं नाही की बाहेरच्याच लोकांना, पुण्यातली जरी लोक असली तरी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आसरा मिळणार आहे, निवारा मिळणार आहे। एखाद्याला उशीर झाला तर तिथे त्यांना फोन करून जाऊ शकतो किंवा राहू शकतो। आता दुसरी गोष्ट, परराज्यातून आलेले लोक आहेत त्यांना सुद्धा राहायला देतात ते, म्हणजे एवढं कॉपरेटिव्ह आहे। फक्त तुम्ही कॉपरेशन करणं गरजेचं आहे। आणि त्या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की जे कोणी मद्यपान करून येत असतील त्या लोकांनी त्या ठिकाणी मद्यपान करून येऊ नये व कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती दादागिरी किंवा अशी कुठली रूढ भाषा वापरू नये, कारण ते आपल्या सेवेसाठी। आणि कसं होतं, ज्या लोकांची कामं झाली असतील 8-10 दिवसात, त्यांनी स्वतःहून जरी निघून गेलं तर काय होतं की पुढची लोक येणार असतात, त्यांना सुद्धा संधी पाहिजे असते, म्हणून आपणच बऱ्याच दिवस राहू नये। आता बरेच वेळा काय होते की दवाखान्याचे पेशंट असतात, तर मग पेशंटला काय होतं की त्यांचं एक नातेवाईक आहे त्यांच्याबरोबर असणं गरजेचं आहे। मग तिथे महिना, 2 महिने, 3 महिने जरी ट्रीटमेंट चालली तरी हे तुम्हाला त्या ठिकाणी कॉपरेट करतात, कुठल्याही पद्धतीचा त्रास देत नाही। परंतु आपणही त्यांना त्रास दिला नाही पाहिजे, कारण ह्या सोयी आपल्यासाठी आहेत आणि प्रत्येकासाठी आहेत। तर मित्रांनो, या संस्थांद्वारे आपले आणखी काही मित्र नातेवाईक असतील, त्यांना जर पुण्याला यायचं असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की
कमेंटमध्ये लिहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.